तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 23 असं एकत्र समोरासमोर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. येत्या 15 तारखेला ही निवडणूक लागलेली आहे. या नवी मुंबईच्या भविष्याकरता, या नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आणि नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या कष्टकरी, स्थानिक, भूमिपुत्र, धंद्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असतील, त्या भागातून आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाची ही निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. प्रत्येकाचं अस्तित्व विरुद्ध घराणेशाही अशी ही निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक लढलो, शिवसेना भाजप युती म्हणून लढलो. विधानसभा निवडणुकीमध्ये त्या युतीची काय वाट लावली आपण पाहिली. माननीय नाटा साहेब यांच्यामुळे केवळ आणि केवळ भाजपाचा आमदार या ठिकाणी निवडून आला. या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो, नाहीतर भाजपाचा आमदार या ठिकाणी पराभूत झाला असता हे तिकोळे साहेब सुद्धा या ठिकाणी सांगतील. त्या पक्षाच्या नाव घेऊन आज तुमच्या समोर लोक उभे आहेत, पण त्या पक्षाला पराभूत करण्याकरता, माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पक्षाला पराभूत करण्याकरता याच नेत्यांनी काय कुटील कारस्थान केलं होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती होती. याही निवडणुकीमध्ये शिवसेना मूळ भाजपवासी तिकोणे साहेब या ठिकाणी आले विरुद्ध एकाधिकारशाही, तानाशाही आणि स्वतःच साम्राज्य दाखवणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात ही आमची आघाडी आहे. आणि शिवसेना अधिक मूळ भाजपवासी यांची निशाणी धनुष्यबाण आहे. ते प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाण आहे. तो भाजप पक्ष प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधण्याकरता त्यांनी जो संकल्प केला होता, त्या प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण आम्ही घेऊन लोकांसमोर आलेलो आहोत. या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. या ठिकाणी उमेदवार महत्वाचा नाहीये, या ठिकाणी भविष्यवाण महत्वाचा आहे. प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक चाळीपर्यंत, प्रत्येक इमारतीपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचायचंय आणि लोकांना सांगायचंय की बाबांनो, की तुमच्या अस्तित्वाची लढाई आम्ही खेळतोय. या नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही लढतोय. आमच्या धनुष्यबाण जो आमची जी निशाणी आहे त्याच्या शेजारी तुम्ही बटन दाबा आणि आमच्या उमेदवारांना निवडून द्या. धनदानगे पैसेवाल्यांच्या विरुद्ध ही लढाई आहे. आणि त्या लढाईमध्ये सर्वसामान्य माणसांनी, सर्वसामान्य मतदारांनी माझ्या घरचं कार्य आहे असं लक्षात ठेवून या लढाईत आपल्याला उतरायला पाहिजे. येत्या 15 तारखेपर्यंत या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना माझं एकच सांगणं आहे, स्वतःमध्ये असलेले सर्व काय मतभेद असतील, काय असतील, ते सगळे विसरून चारही उमेदवारांनी एकत्र विविध भागामध्ये नियोजन करून अशा पद्धतीने आपल्याला मतदान होईल अशा विचार करून आपण जर लढलो तर आपला विजय निश्चित आहे. मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत आणि या नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा, एकनाथ शिंदे साहेबांचा, लाडक्या बहिणींचा जो लाडका भाऊ आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. केवळ तुमची साथ आम्हाला पाहिजे आणि ती साथ तुम्ही देणार ही मला आशा आहे. एवढंच बोलतो. अनेक सभा होणार आहेत. दोन्ही पॅनलची जबाबदारी, संपूर्ण कोऑर्डिनेशन या ठिकाणी आमचे तिकोनेजी यांनी घेतलेली आहे. सकाळीच त्यांनी दुपारी शिंदे साहेबांना सांगितलंय, साहेब आज तुमचा भगवा मी अंगावर घेतोय आणि त्या भगव्याची शान आणि भगवाचा मान ठेवण्याचं काम तिकोनेनी शब्द शिंदे साहेबांना दिलेला आहे.
पूर्वाश्रमीचे आपले शिवसैनिकच आहेत ते. काही काळाकरता गेले होते, परंतु त्यांच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी पक्ष नाही, केवळ घराणेशाही आहे आणि त्या घराणेशाहीला विरोध करण्याकरता ते आपल्या सोबत आलेले आहेत. सर्वसामान्यांचं नेतृत्व मी तिकोणीजी सुद्धा सांगेल, तिकोणीजी हे पॅनल जरी तुमच्या हातात आम्ही दिलेले आहेत. आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर अनेक जणांनी सुद्धा प्रवेश केलेला. मी सगळ्यांची नाव या ठिकाणी घेत नाही. आता नामदेवजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, हे सुद्धा आपल्या समोर आहेत. नामदेव आहेत, आपल्याकडे काशीनाथ आहेत, सगळे आपले संत मंडळी आपल्या समोर आहेत. आपल्याला भीती काय कोणाची? त्यामुळे सर्वजण धनुष्यबाण एकच लक्षात ठेवा, नावं विसरून जा. लक्षात ठेवा, पॅनल लढताय, पॅनल लढण्याची पहिली तुमची वेळ आहे. या ठिकाणी धनुष्यबाण महत्वाचं आहे. अवघड करणं धनुष्यबाण. तुम्ही म्हणाल की माझं एकट्याचं, फक्त एकट्यानं चालवलं तर तुमचा ध्वजा अटकेल सगळ्यांचा लगेच. त्यामुळे चारी चालवा, चारही ठिकाणी. नाही तर तुम्ही म्हणाल मला मत देतोय ना, बाकीच्याला नाही दिलं तर चालेल. तो पण तसा जर बोलला मला देतोय ना, नाही दिलं तर चालेल, ध्वजा आपटून सगळा आटोपला जाईल आपला. असं काही करू नका. सगळ्यांनी एकत्र राहा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण, प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण आपण हातात घेऊया आणि 16 तारखेला या नवी मुंबई महानगरपालिकेवर एकाधिकारशाही जे वाले आहेत त्यांच्या छाताडात तो आपला बांबू टाकूया आणि आपला भगवा झेंडा फडकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.